पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगचं जे मॅथमॅटिक्स आहे ते चॅप्टर तुम्हाला 11th पण पाहायला भेटेल. 2 लेक्चर ऑलरेडी झाले आपले या टॉपिकवर. त्यामध्ये आपण लॉगरिथमचं बेसिक घेतले, नंतर आपण लॉज घेतलेत आणि आता आपण घेणार आहोत टाइप्स ऑफ लॉगरिथम. 2 टाइप आहे लॉगरिथमचे. त्यानंतर युनिव्हर्सिटीचे जे क्वेश्चन पेपर आहे त्यांनी विचारलेले काही क्वेश्चन आहेत ते मी तुम्हाला आज या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करून देणार आहे. जस्ट टाइप्स जे आहेत 2 लॉगरिथमचे ते आपण अगोदर डिस्कस करून घेऊया. ठीक आहे. तर लॉगरिथमचा जो फर्स्ट टाइप आहे तो कॉमन लॉगरिथम आणि सेकंड जो आहे तो नॅचरल लॉगरिथम. कॉमन लॉगरिथम आणि सेकंड टाइप मध्ये येतो नॅचरल लॉगरिथम येतो. ठीक आहे. तर फर्स्ट टाइपचा जो लॉगरिथम आहे, जो कॉमन लॉगरिथम आहे, तर काही नाही, फक्त बेसचा फरक आहे दोन्हीमध्ये. बेसचा फरक काय असणार आहे? इथं लॉगरिथमचा जो बेस आहे ना, बेसची व्हॅल्यू असणार आहे इथे 10 आणि इथे लॉगरिथमचा जो बेस आहे या बेसची व्हॅल्यू असणार आहे ई. ईची एक याला एक्सपोनेन्शियल टर्म म्हणतात. एक्सपोनेन्शियल फंक्शनचं नोटेशन आहे हे ई. याची व्हॅल्यू असते 2.71. अजून समोर डिजिट येतात. तर हे 2 फरक आहे फक्त, बेस ई असणे आणि बेस 10 असणे. तर बेस 10 ला कॉमन लॉगरिथम आणि बेस ई ला नॅचरल लॉगरिथम. दोन्हीचं रिलेशन काय आहे हे जर आपल्याला बघायचं असतं, रिलेशन बघूया आपण नॅचरल आणि कॉमनचं. लॉग ऑफ ई किंवा लॉग ऑफ एक्स घेऊया, कुठलाही एक नंबर टू द बेस ई घेऊया. तर याला आपल्याला असं लिहिता येईल. आपल्याला बेस काय करता येईल इथे? लॉग ऑफ 10, बेस 10 घेऊया. बेस 10 घेऊन त्याला मग आपण सॉल्व्ह करूया. काय ते आन्सर आपण बघूया. याला करता येईल आपल्याला लॉग ऑफ 10 ऑफ एक्स, आपल्या नेहमीच्या रूल प्रमाणे लॉग ऑफ एक्स टू द बेस 10. ठीक आहे. ई इथे ई येईल, एक्स नाही येणार कारण इथला बेस ई आहे. तर याला डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये लिहिलं, ई ची व्हॅल्यू इथं ठेवून देऊया. वरती काय राहील? लॉग ऑफ एक्स टू द बेस 10 आणि इथे लॉग ऑफ 10 लॉग ऑफ ई ची व्हॅल्यू काय? 2.71. पुढचे डिजिट येतात त्याच्यामध्ये 87 इथे 87 देतो मी. आता याची जी लॉगची व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू, याचा जो लॉग काढला तर त्याची लॉगची व्हॅल्यू जर ठेवून दिली आपण तर आपल्याला काय मिळेल? लॉगची व्हॅल्यू त्याचा लॉग येतो बघा 0.4343. याचा लॉग येतो 0.4343. तर न्यूमरेटरची टर्म ॲज इट इज राहील आणि 0.4343 हा याचा लॉग येईल. तर 1/0.4343 ला आपल्याला जर 1/this ची व्हॅल्यू काढायची असेल तर 2.303 हे येईल. तर डिनॉमिनेटरला आपण इकडे घेऊन टाकूया. लॉग ऑफ एक्स टू द बेस ई इज इक्वल टू 0.2 किंवा याची व्हॅल्यू येते 1/0.4343 ची 2.303 आणि ही जे न्यूमरेटरची टर्म आहे ही ॲज इट इज येईल. मित्र मी स्लो घेतोय सध्या खूपच, तर ज्यांना एवढ्या स्लोची सवय नाही आहे ते व्हिडिओला स्पीडअप करून पाहू शकता. पण सगळ्यांना समजण्यासाठी मी एकदम हळूवार घेतोय सगळे कॅल्क्युलेशन. तर हे रिलेशन बिटवीन द कॉमन लॉगरिथम आणि नॅचरल लॉगरिथमचा आपण इथं प्रूव्ह केलेला आहे हे यूज करून. आता याच्यावर आधारित काही युनिव्हर्सिटीचे प्रॉब्लेम आहे ते बघूया आपण. एकदम सिंपल आहे, काही एक डिफिकल्ट नाही याच्यामध्ये. हे झाले टाइप्स. ठीक आहे. पुढे आहे प्रॉब्लेम. पॉलिटेक्निकचं फर्स्ट चॅप्टर आज एंड होऊन जाईल. फर्स्ट हेच चॅप्टर तुम्हाला 11th ला पण आहे, ते पण तुम्ही यूज करू शकता. JEE मध्ये पण याचे काही प्रॉब्लेम विचारलेले असतात.
तर फर्स्ट क्वेश्चन घेऊया युनिव्हर्सिटी क्वेश्चनचे. याला एक्सरसाइज 1.3 आपण म्हणू शकतो. फर्स्ट क्वेश्चन आहे इथे जे अनसॉल्व प्रॉब्लेम आहे तेच घेतोया, सॉल्व प्रॉब्लेम घेत नाही. जे विचारलेलं आहे युनिव्हर्सिटीमध्ये 2, 3, 4, 5 वेळेस. तर काल तसे प्रॉब्लेम झालेत ऑलरेडी. इव्हॅल्युएट दिलेला आहे log 3 log of 81 to the base 3. हा प्रॉब्लेम आहे सिंपल. याचं सोल्युशन काढायचं आहे आपल्याला. आतापर्यंत जेवढे आपण शिकलोय लॉज त्याचा यूज करून आपण काढूया. बघा आता इथे काय दिलेलं आहे 81 आणि log टू द बेस 3 दिलेला आहे. तर आपण जर इथं 81च्या ठिकाणी जर आपण 3 आणलं, दुसरं काही नाही प्रॉब्लेम मध्ये, एवढ्याच टर्म दिलेले आहे. ठीक आहे, एवढ्याच टर्म आलेले आहेत. तर लॉग याला 81ला आपल्याला 3 मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे, त्याला आपल्याला लिहिता येतं 3 × 27 दॅट इज इक्वल टू 3 × 3 × 9 दॅट इज इक्वल टू 3 × 3 × 3 × 3. म्हणजेच काय झालं इथं 3चा पॉवर 4 म्हणजेच 81. बस सिंपल. पॉवर रूल यूज करूया आणि प्रॉब्लेम आपला सुटला. किती सिंपल आहे बघा. 81ला मी काय लिहितोय log of 3 to the power 4 to the base 3. आता हे 4 मी इकडे घेऊ शकतो, माझ्याकडे पॉवर रूल आहे. कारण log of कोणताही बेस असेल, समजा इथे बी दिला, ए दिला, एचा पॉवर एन दिला, तर याचं फॉर्म्युला एन log of a to the base b. बस हा फॉर्म्युला यूज करूया. 4ला या साईडला घेऊया, log of 3 to the base 3. आणि जर log of a आणि इथे जरी ए असेल, एचा लॉग आणि बेस सेम असेल, त्याची व्हॅल्यू 1 असते, आपल्याला माहिती आहे. हे यूज करूया, इथे याची व्हॅल्यू ठेवूया 4 × 1 आणि दॅट इज इक्वल टू 4. झालं मित्रांनो, या प्रॉब्लेमचं सोल्युशन. 3 मार्काला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. एकदम सिंपल आहे. पॉवर रूलचा यूज केला आणि सॉल्व्ह केला. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. काही डिफिकल्टीज होत असतील, काही समजलं नाही तर व्हिडिओ रिपीट बघा. अजून काही क्लॅरिटी लागत असेल तर कमेंटमध्ये सांगा. क्वेश्चन नंबर 2 आहे विद्यापीठात विचारलेला. फाइंड द व्हॅल्यू ऑफ मी डायरेक्ट प्रॉब्लेम घेतोय मित्र. मी काय अगोदर हे सॉल्व्ह करून बघितलेले नाहीये, डायरेक्टली आपण बोर्डवरच सॉल्व्ह करतोय. 2/3. त्यामुळं मला जे सुचेल ती थिंकिंग तुमची पण डेव्हलप व्हावं हा उद्देश आहे. 4/, थिंकिंग तुमची पण डेव्हलप व्हावं. मॅथमॅटिक्स काही नाही, एक लँग्वेज आहे. ती लँग्वेज जर तुम्हाला समजली, त्याच्यात आकडेमोड होतात, फक्त व्हॅल्यू बदलतात, कॅल्क्युलेशन सेम असतात. 4/5 आणि -log 8/15 -log 8/15. ठीक आहे, तर सिंपल आहे. रेशोचा जो रूल आहे सगळ्यांचा बेस सेम आहे. बेस दिलेला नाही म्हणजे बेस सेम आहे इथे. तर सोल्युशन मध्ये मी याला सॉल्व्ह करत असताना आपल्याकडे जो आहे रूल log of a/b असेल, तर आपण याला काय लिहू शकतो log of a - log of b. हा फॉर्म्युलाचा यूज होईल इथे. आणि याला मी असे लिहू शकतो log of 2 - log of 3 प्लस log of 4 - log of 5. इथे मायनस, आता हे मायनस या दोन्ही टर्म साठी आहे, तर हे ब्रॅकेटच्या आत जाईल. log of 8 इथे मायनस log of 15. बघा आता याला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. इथे log 2 आहे, अजून log 2 च्या टर्म कशा आहेत ते बघता येईल. इथे 4 याला कन्वर्ट करता येतं, म्हणजे 2चा पॉवर 2 लिहिता येतं आणि 2ला आपल्याला फ्रंटला घेता येतं. इथे पण तीच मेथड यूज करू शकतो आपण. 8ला जे आहे ना, 8ला आपण 2चा पॉवर 3 लिहू शकतो आणि 3ला आपण फ्रंटला घेऊन log 2 राहील फक्त. त्यानंतर आपली जी टर्म येते, इथं 5 ची टर्म आहे, इथं 3 ची टर्म आहे, इथं मायनस आहे प्लस आहे. या दोन टर्म जर कॅन्सल करायचे असतील तर अजून आपल्याला काय मिळवावं लागेल, आपल्याकडे एक्स्ट्रा काय येतं 15 येते. मग 15ला जर तिकडे ट्रान्सफर करायचं असेल तर सिंपल आहे. 15ला आपण लिहू शकतो, काय लिहू शकतो 3 × 5
आणि त्या प्रॉडक्टला आपल्याला लॉगमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल, प्रॉडक्टचा लॉग घेतला तर तो ॲडिशनमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे ए बी असेल ए डॉट बी तर ते लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी होतं. ती मेथड यूज करूया आणि सॉल्व्ह करूया. काहीच नाही, स्ट्रॅटर्जी समजली की झालं, एवढं डिफिकल्ट नाही आहे. मायनस ऑफ लॉग 3 प्लस, आता याला मी 2 to the power 2 लिहितो आणि तो वरचा पॉवर इकडे घेऊन टाकतो, मायनस. लास्ट लेक्चर आहे, थोडं हळू घेऊया. आता मायनस ना मल्टिप्लाय पण करून घेतो मी इथे 2चा पॉवर 3 आणि या मायनस मायनस इथे प्लस होतं, ब्रॅकेटच्या आत मल्टिप्लाय झाला. आणि याला मी लिहितो 3 into 5 लिहितो या 15ला. आता बघा, आता पुढच्या टर्म मध्ये बऱ्याच टर्म कॅन्सल होऊन जातील. मायनस लॉग 3 प्लस 2 ला इकडे घेतोय फ्रंटला. आपला जो फॉर्म्युला आहे आताच लास्ट प्रॉब्लेम मध्ये बघितला आपण, बेस काही असू दे, ए टू द पॉवर एन असेल तर एन लॉग ऑफ ए असं लिहिता येते. ठीक आहे, तर इकडे माझ्याकडे इथे राहील लॉग ऑफ 2 मायनस लॉग ऑफ 5, इथे येईल मायनस 3 लॉग ऑफ 2 आणि याचा प्रॉडक्ट यूज होईल लॉग ऑफ 3 प्लस लॉग ऑफ 5. सेपरेट झाला इथं प्रॉडक्टला. बघा आता लॉग ऑफ 3 इथे आहे आणि इथं मायनस आहे, ही टर्म कॅन्सल होऊन जाईल. आता बघा इथे एक लॉग आहे आणि इथे 2 लॉग 2 आहे, म्हणजे दोन्हीचं ऍडिशन करून लॉग 3 लॉग 2 मिळेल. ही टर्म जर ऍड केली तर 3 log 2 आणि इथे 3 log 2 ची एक टर्म आहे, ही टर्म पूर्ण कॅन्सल होईल या 2 टर्म सोबत. ठीक आहे, मी जे अंडरलाईन करून ओढलेले आहे या 2 टर्म सोबत ही टर्म कॅन्सल होईल. आणि त्याच्यानंतर लॉग ऑफ 5 आहे इथे ऍडिशन मध्ये आहे, तर ही टर्म कॅन्सल होईल या टर्म सोबत. ठीक आहे, म्हणजे खाली काहीच उरलं नाहीये. खाली काय उरलं, 0. सगळ्या टर्म तुमच्या कॅन्सल झालेल्या आहेत, काहीच नाहीये. फक्त ते काय करतात, आकडे बदल. 3 प्रॉब्लेम घेऊया. मध्येच व्हिडिओ थोडा कट झाला होता, मेमरी फुल जाते मोबाईलची, तर आता आपल्याला परत शिकवावं लागणार आहे. तर मी शेवटच्या प्रॉब्लेमवर गेलो होतो, नंतर कळाला मला व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर आता मी याच्या आधी पण 2-3 प्रॉब्लेम झालेत, तर ते घेतोय. हा तुमचा लास्टचा प्रॉब्लेम होता आपल्या एक्झरसाइज मधला 7 नंबरचा. तर बघूया इथे हा प्रॉब्लेम असा आहे की फाइंड द लॉग ऑफ 125 टू द बेस 5 असं दिलेलं आहे. तर काय करायचं, स्ट्रॅटर्जी अशी असली पाहिजे तुमच्यावाली की 125 शेवटी 5 म्हणजे हा 5चा स्क्वेअर असेल, क्यूब असेल, काहीतरी असेल. तर मी काय केलं मग 125 ला स्प्लिट केलं, 5 into 25, 5 into 5 into 5, दॅट इज इक्वल टू 5 to the power 3. सिंपल आहे, 5 to the power 3 आहे, तर ही व्हॅल्यू इथे पुटअप करून टाकली आहे, लॉग ऑफ 5 to the power 3. आणि नंतर जो लॉगचा रूल आहे आपल्याला a to the power n चा हा यूज केला, n log of a, म्हणजे 3 log 5 to the base 5. आणि हे ज्यावेळेस नंबर सेम होतात ना त्यावेळेस याची व्हॅल्यू असती 1. एवढं सिंपल आहे. आणि 3 राहिला, 1 गेला. जस्ट माइंड मध्ये क्लिअर असलं पाहिजे, आपले सगळे रूल जर माहित असतील लॉज, तर हे सॉल्व्ह करायला काहीच अवघड नाहीये. तर हा प्रॉब्लेम समजलाच असेल. या मेथडनुसार आपण सॉल्व्ह केला. आता जे दुसरे प्रॉब्लेम आहेत आपल्या मध्येच आता गेलेत, मी परत शिकवावं लागतंय. घेऊया तुमच्यासाठी. हा, तर नेक्स्ट प्रॉब्लेम असा होता, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x इफ लॉग ऑफ x plus 6 to the base 3. Find x if log of x plus 6 to the base 3 is equal to 2. हे यूज करायचं, log of y to the base a is equal to x ची व्हॅल्यू काय असते, a to the power x is equal to y. सिंपल आहे. इथं काय करायचं, हा जो y आहे तो इथलचा असणार आहे, म्हणजे तो या साईडला येईल x plus 6. a म्हणजे बेस 3, हा x म्हणजे हा 2, हा इथला. ठीक आहे, तर 9 येईल, 3 चा पॉवर 2 9 असतो, x प्लस 6, 6 ला या साईडला घेऊन या, 9 minus 6 दॅट इज इक्वल टू x, दॅट इज इक्वल टू 3 इज इक्वल टू x. झालं, सिंपल. 10 सेकंद पण लागत नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, एवढं सिंपल आहे. पुढचा प्रॉब्लेम घेऊया. सेम टेक्निक यूज केली, असे प्रॉब्लेम झालेत आपले लास्ट 2 लेक्चर मध्ये पण. जास्त वेळ न घालता आपण पुढे जाऊया अजून. आता हा थोडा इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे पुढचा. हा झालेला प्रॉब्लेमला तुम्ही 4 नंबर म्हणू शकता. हा प्रॉब्लेम आपल्याला
3 झाले तो 4 आणि हा घेतलेला 1 5 आणि याला 6 म्हणा वाटल्यास येणार प्रॉब्लेमला. प्रूव्ह दॅट, प्रॉब्लेम असा आहे की प्रूव्ह दॅट 1 upon log 6 to the base 3 plus 1 upon log 6 to the base 8 plus 1 upon log 6 to the base 9 is equal to 3. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. इज इक्वल टू 3 म्हणजे हे सॉल्व्ह करायचं, याची व्हॅल्यू आपली काय आली पाहिजे, 3 आली पाहिजे. काय करायचं अशा टाइप मध्ये प्रॉब्लेम मध्ये, काय करायचं, बेस डिफरन्स दिलेला आहे ना, तर तुम्ही बेस त्याचा सेम करून घ्या. बेस सेम केला तर तुम्हाला त्याला सोडवायला एकदम सिंपल जाईल. मग आपला जो रूल आहे आपल्याकडे दिलेला असेल लॉग, तर बेस चेंज करायचा एक रूल आहे. लॉग ऑफ ए टू द बेस बी असेल तर असं लिहू शकतो, लॉग ऑफ ए अपॉन लॉग ऑफ बी. बेस तुम्ही इथे ई घेऊ शकता, 10 घेऊ शकता, एम घेऊ शकता, कुठलाही पॉझिटिव्ह नंबरचा बेस घेऊ शकता. तर हा रूल यूज करून आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. मी याला काय लिहिणार मग, 1 अपॉन लॉग ऑफ 6 अपॉन लॉग ऑफ 3. बेस तुम्ही 1 2 3 4 5 मी त्याला स्किप करतो. आता प्रत्येक ठिकाणी बेस मेन्शन करायची गरज नाही, इथून पुढे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना. ठीक आहे, इथं कट होईल. पुढची स्टेप सुरू झाली आपली. 1 अपॉन लॉग ऑफ 6 अपॉन लॉग ऑफ 8 प्लस 1 अपॉन लॉग ऑफ 6 प्लस अपॉन लॉग ऑफ 9. बस सिंपल आहे. आता काय करा, डिनॉमिनेटरला वर घेऊन जा. आपल्याकडे जर असं असेल 1 अपॉन ए डिवाइड बाय बी असेल खाली डिनॉमिनेटर मध्ये, तर याला आपण बी बाय ए असं लिहू शकतो. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. त्याच्यानुसार मी काय इथे लिहिणार, लॉग ऑफ 3 अपॉन लॉग ऑफ 6 प्लस इथे काय लिहिणार मी, लॉग ऑफ 8 अपॉन लॉग ऑफ 6 प्लस इथे काय लिहिणार मी, लॉग ऑफ 9 अपॉन लॉग ऑफ 6. सिंपल आहे. आता सगळ्यांचा जो बेस आहे डिनॉमिनेटर हा सेम आहे, सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे न्यूमरेटरची ऍडिशन होईल. म्हणजे लॉग ऑफ 3 प्लस लॉग ऑफ 8 ला कसं लिहू शकतो मी, सध्याच नाही, नंतर लिहू आपण. 8 ला 2 टू द पॉवर आपण त्याचा लिहू शकतो, 2 टू द पॉवर 3 मध्ये लिहू शकतो. तर याला असं लिहूया सध्याचं 8 मध्येच, आणि इथे लॉग ऑफ 9 लिहूया. डिनॉमिनेटर मध्ये येईल तुमचे लॉग 6. आता बघा सगळ्यांची ऍडिशन आहे तर ती मल्टिप्लिकेशन मध्ये रूपांतरित होईल. आपल्याला इज इक्वल टू 3 आणायचंय. प्रॉब्लेम पुढे घेतोय मी. तर सगळ्यांचं काय होईल मग, लॉग ऑफ 3 इंटू 8 इंटू 9 अपॉन लॉग ऑफ 6. लॉग ऑफ 6 बेस कुठलाही असू शकतो, एम एन एन वगैरे, मी ते लिहित नाही आता, ते लिहायची गरज नाही, आपण समोर गेलेलो आहे. तर इथं 3 इंटू 8 इंटू 9 याचं जर मल्टिप्लिकेशन केलं, लॉग ऑफ 3 इंटू 8 किती होत आहे, 8 इंटू 3 24, 24 इंटू 9 किती होत आहेत, 24 इंटू 9 9 चूक 36 6 आचाले 2 9 2 18 18 2 9 चूक आचाले 3 9 चूक 36 आणि 9 2 18 18 3 21 216. तर 216 इथे लिहिणार आम्ही, आणि इथे काय करणार 216 इथे लॉग ऑफ 6. आता बघा हे जे नंबर आहे 216, आता इथे लॉग 6 आहे, वर इथे लॉग 6 आला तर ते कॅन्सल होईल. म्हणजे हा 6 च्या पॉवर मध्ये येतोय कुठेतरी, ते बघावं लागेल. तर आपण बघायचं याला जर 6 न डिवाइड केलं तर काय येईल आपल्याला, 36 इंटू 6 जर केलं तर याचा आन्सर किती येतं, सायंत्रिक 6 6 36 आणि सायंत्रिक 18, म्हणजे हे तर 216 येते. आणि याला स्प्लिट केलं परत तर 36 ला, तर 6 इंटू 6 इंटू 6 म्हणजे 6 चा पॉवर 3. सिंपल आहे, म्हणजे हा 6 चा क्यूब आहे, 6 चा क्यूब आहे अपॉन लॉग ऑफ 6. आता पॉवर रूल नुसार 3 समोर येऊन जातील, 3 लॉग ऑफ 6 अपॉन लॉग ऑफ 6. तर लॉग 6 कॅन्सल झाले, खाली 3 आले. एवढं सिंपल आहे मित्र.
जर तुम्हाला असं क्यूब वगैरे मोठ्या नंबरचा काढता येत नसेल तर याला सिंपल मेथडनं पण जाता येतं आपल्याला. ती सिंपल मेथड कशी ती पण सांगतो मी तुम्हाला. इथं काय केलं आपण 6च्या पॉवरनुसार गेलो, तर मी इकडचं थोडंसं स्किप करतो आणि ती सिंपल मेथड तुम्हाला सांगतो. तर ती सिंपल मेथड असेल, तुमच्याकडे ही टर्म आहे, या टर्मला मी काय करतो, इथं 8 ला काय करतो 3 ऍज इट इज ठेवतो. 8 ला लिहितो मी 2चा पॉवर 3 आणि 9 ला लिहितो मी 3चा पॉवर 2. आता बघा इथं बेस सेम आहे 3 आणि इथे 3 आहे, तर मग पॉवरची ऍडिशन होईल. तर याला लिहित आहे लॉग ऑफ 3 टू द पॉवर 3 इंटू 2चा पॉवर 3. आता काय झालेलं आहे, पॉवर सेम झालेला आहे, तर त्याला काय करूया आपण परत त्या पॉवरला हे करून घेऊया, दोन्हीचा कॉमन घेऊन टाकूया वरती. म्हणजे 3 इंटू 2चा पॉवर 3 वर दिलाय मी तो, आणि खाली लॉग 6 राहिलाय. आता हा 3 समोर येऊन जाईल आणि आतमध्ये जे आहे बेस त्याची मल्टिप्लिकेशन होऊन जाईल, लॉग ऑफ 6 आपण लॉग ऑफ 6 असं पण करू शकता. सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन न करता पण करू शकता 3. हे आन्सर पण सेम आलेले आहे. बोथ वे आहे, तुम्हाला कसं जायचं तर तुम्ही ठरवायचंय. मॅथमॅटिक्स ही लँग्वेज आहे, ती तुम्हाला कशी बोलायची ती तुम्ही ठरवायचं. बोलणे म्हणजे वेगवेगळे वर्ड वापरणे, वेगवेगळ्या भाषेचा वापर करून पण आपण एक गोष्ट समजून सांगू शकतो. ठीक आहे, त्या पद्धतीने जायचं. पुढचा एक प्रॉब्लेम राहिलेला आहे शेवटचा, ते प्रॉब्लेम घेऊया आणि आपण ते थांबूया. ठीक आहे, 2 प्रॉब्लेम घेऊया आपण. ठीक आहे, आणि प्रॉब्लेम आहे पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये झालेले आहेत हे, याच्यावर व्हॅल्यू चेंज होते पण प्रॉब्लेम सेम राहतील. ठीक आहे, पुढचा प्रॉब्लेम आहे मित्र, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x if log to the base 3 x plus 5 is equal to 4. तीच मेथड यूज करायची आहे. log to the base a of y is equal to जर x असेल तर a to the power x is equal to y असतं. इथे मी तेच करणार. इथे a ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 3, x ची व्हॅल्यू इथे काय दिलेली 4 आणि ह्या y ची व्हॅल्यू x plus 5. हे मेथड यूज केले, सिंपल आहे. 3चा पॉवर जर आपण 4 केला म्हणजे 3चं मल्टिप्लिकेशन 4 टाइम केलं तर किती येतं, 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 9 इंटू 27 इंटू 3 81 येते. आणि हे x प्लस 5, तर 5 या साईडला येऊन जाईल, 81 मायनस 5 इज इक्वल टू x, दॅट इज इक्वल टू 76. सिंपल आहे. हे प्रॉब्लेम पाहिलं यायला पाहिजे तुम्हाला, आता इतकी प्रॅक्टिस झालेली आहे आपली. ठीक आहे, आपण पुढे जाऊया, नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. याचं उत्तर काय आलेलं आहे 76 आलेलं आहे x ची व्हॅल्यू. पुढचा प्रॉब्लेम आहे, हा इंटरेस्टिंग आहे हा प्रॉब्लेम. इथे x ची व्हॅल्यू नाही, याच्यात फक्त काय करायचं सॉल्व करायचं प्रॉब्लेम. प्रॉब्लेम log to the base 2 of 4 into log to the base 3 of 81. बुक मध्ये मित्र इथे 3 दिलेला आहे, पण मला तरी वाटतं ती प्रिंटिंग मिस्टेक आहे आणि इथे 3 घेऊन प्रॉब्लेम सॉल्व केला, तो एका ठिकाणी जाऊन थांबतो आणि पुढे सुटत नाही. तो सुटायचा असेल तर मग लॉग ऑफ 2 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली पाहिजे प्रॉब्लेम मध्ये, लॉग ऑफ 3 ची व्हॅल्यू दिलेली प्रॉब्लेम मध्ये. या दोन्ही व्हॅल्यू प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या नाही, तर याचा अर्थ तो सुटत नाहीये. ठीक आहे, याचा अर्थ तो सुटत नाहीये प्रॉब्लेम. म्हणजेच ह्या व्हॅल्यू दिलेल्या नाही म्हणजे इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथं 3च्या ठिकाणी 2 आहे. ठीक आहे, 2 असल्यावर हा प्रॉब्लेम सिंपल आहे सॉल्व करायचा. आपण प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो नवीन. तर बघा इथे काय, मग आता सॉल्व करत असताना पॉवर रूलचा यूज करूया. इथे काय करूया, इथे 2 आहे तर इथे 2 आणायचा प्रयत्न करूया. म्हणजे इथे मी 2चा पॉवर 2 लिहितो, बेस 2 इंटू, इथे पण मी काय करतो 3 आहे, इथे 3चा पॉवर आणायचा प्रयत्न करूया. 3चा पॉवर 481 असतोय, आताच बघितलं आपण. आता पॉवर समोर घेतोय, म्हणजे 2 log 2 to the base 2, 4 log of 3 to the base 3. आता बघा हा सेम आहे, याची व्हॅल्यू 1, पुट करून देऊया 2 इंटू 1 इंटू 4 इंटू 1, दॅट इज इक्वल टू 8. हा सिंपल आहे. एवढे प्रॉब्लेम घेतले आपण, 7-8 प्रॉब्लेम, जास्त डिफिकल्ट नाहीये. सॉल्व करायला सिंपल आहे ते एकदम. पॉवर रूलचा यूज करायचा, डिव्हिजन रूलचा यूज करायचा, प्रॉडक्ट रूलचा यूज करायचा, बेस चेनचा यूज करायचा. 4 लॉ यूज करून कुठलाही लॉगॅरिथमचा प्रॉब्लेम आपण कडीवर नेऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे लास्ट शेवटपर्यंत सोडू शकतो. तर थांबूया इथे. अजून काही प्रॉब्लेम असतील तुमचे तर तुम्ही आता व्हॉट्सअप नंबर मी देत चालता येईल व्हिडिओच्या लास्टला, तर तुम्ही पर्सनली व्हॉट्सअपनं मला प्रॉब्लेम पाठवू शकता. जो आपला सिलेबस सुरू आहे त्याच याच्यावर
लॉकचा सुरू लॉकचे पाठवू शकता आपण. अजून काही प्रॉब्लेम असेल तर एक लेक्चर त्याच्यावर पूर्ण बनवूया. तर चालेल, थांबूया. कमेंटमध्ये पण तुम्ही प्रॉब्लेम टाकू शकता, मी ते बघेल. ठीक आहे.